बैलगाड्या शौकीनांसाठी घाटातील जे अनेक प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी ही जागा एक पवित्र स्थळ आहे, शक्तिस्थळ आहे असं आपण म्हणूया. तुम्ही पाहताय की मण्याला 26 फेब्रुवारीला देवाज्ञा झाली, तर त्याच्यापासून सगळे व्हिडिओ करत होतो, सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर त्याच्यानंतर दशक्रिया विधी तुम्ही पाहिला असेल, तर मला लोकांचे कॉल आले, SMS आले. तुम्हाला काय वाटलं नक्की किती पब्लिक होतं, कोण कोण आलं होतं, काय कार्यक्रम झाले, तुम्हाला काय अनुभव आले का? तर त्या संबंधित मी हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, साधारणपणे कार्यक्रम झाला दशक्रिया विद्येचा, मी तो दाखवला. तर सगळीकडं पब्लिक आपण म्हणून मान्यप्रेमी पब्लिकपेक्षा तर साधारण 20,000च्या प्लस तर पब्लिक होतंच. आणि पूर्ण येणं जाणं होत होतं. आणि मी असं ऐकून आहे की त्याच्या अगोदर बी 4-5 हजार लोक येऊन गेले होते. तर अशा गोष्टी सुरू होत्या. आणि तुम्हाला सांगा आवडेल मित्रांनो, असे कुठली म्हणजे मण्याप्रेमी नव्हते की त्यांच्याकडं आठवणी नव्हत्या मण्याच्या. सगळ्या आठवणी कोण कोण सांगत होत्या. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून, कोण रडत होतं, कोणाच्या भावना अतिशय मण्याप्रती एकदम जोडलेल्या होत्या. सगळीकडं काय ना काहीतरी त्यांचे आठवणी होत्या. त्यात काय काय स्त्रिया होत्या, स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या. तर त्यातही म्हणजे त्यांनी ज्या काय काय भावना सांगितल्या की त्यांच्या घरी एकदम दुःखाचं सावट यावं त्या पद्धतीनं मण्या गेल्यानंतर झालं. तर म्हणजे हा मण्या सर्व दूर पोचलेला, सर्वत्र पोचलेला बैल असा म्हणूया. आणि काल जो दशक्रियेचा विधी झाला, मित्रांनो, मण्याविषयी म्हटलं जातं की मण्याचं रेकॉर्ड मण्याचं मोडतो. तर हा रेकॉर्ड म्हणजे दशक्रियेला एखाद्या व्यक्ती येणं, वेगवेगळी लोक येणं, वेगवेगळे कला, क्रीडा, साहित्य, राजकारण ह्यातील लोक येणं, रेकॉर्ड ब्रेक लोक येणं, हा बी विक्रम आता मण्याच्याच नावावर असणार. कारण म्हटलं जातं की इतिहास करणारा इतिहासात विलीन झाला. मी तर असं म्हणेन, इतिहास करणारा इतिहासात विलीन झाला, पण तो सुद्धा इतिहास करूनच. तर असं म्हणायचं तो कार्यक्रम होता. सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या, पण मला काय काय प्रतिक्रिया आवडल्या, काय काय व्यक्तींच्या भावना तुम्हाला सांगतो. प्रत्येक वेळेस शूट करणं पॉसिबल नव्हतं. मला एक महिला भेटली आणि मी म्हटलं काय भावना काय आहेत. तर त्यांनी सांगितलं, थोडा आवाज कापत होता, म्हणले भावना काय असणार आहे तर तुम्हाला सांगाय. म्हणले मला वाईट वाटते, आम्ही ज्या दिवशी मण्या गेला तेव्हापासून एक दुःखाचं सावटच आहे. आणि घरात असं वातावरण झालं की म्हणजे सगळे असे कायम मण्याचा विषय काढला जातो आहे. आणि आमचा घरचा सदस्य गेल्यापेक्षाही जादा दुःख होते. मुळात मण्याचा आणि त्या जी स्त्रीचा काही संबंध नाही, ते दूर दूर. म्हणजे ते म्हणते आमची लहान मुलगीसुद्धा आहे का नाही, जर रडत असेल, जर गप करायचं असेल तर आम्ही मण्याची अशी बारी दाखवायचो. अशी प्रत्येकाच्या काय काय भावना होत्या. म्हणजे काय काय जे हरिभक्त परायण हबप जे काय काय महाराज होते, ते म्हटले विठ्ठलाची उपमा दिली मण्याला. आणि हे मला वाटतं हे फार कमी कुठल्याच बैलाबरोबर झालं नाही. त्यांनी काय सांगितलं की पंढरीची वारी आणि मण्याची घाटात बारी ज्यांनी बघितले ते पवित्र झाले आणि त्यांना एक वेगळी अनुभूती आली. तर मण्याच्या अशा भरपूर गोष्टी सांगत होत्या. आणि प्रत्येकाला असं वाटायचं की आपण मण्याविषयी काहीतरी बोललं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. मग कोण त्याच्या प्रतिकृती फोटो घरात लावण्यासाठी म्हणजे आत्ता आग्रही होते की आम्हाला फोटो द्या. आणि त्याच्यानंतर काय काही लोकांनी अशा छोट्या छोट्या प्रतिकृत्या करून घेतल्यात. तर ही एवढी क्रेज, म्हणजे एखाद्या प्राण्याबद्दल, पशुबद्दल एवढी क्रेज मी तर कधी माझ्या आयुष्यात बघितली नाही. मी खूप साऱ्या महाराष्ट्रात मुलाखती घेतल्यात, जवळ 1000+ मुलाखती झाल्यात, कला, क्रीडा, साहित्य, राजकारण. पण ह्या प्रकारची क्रेज आणि ह्या प्रकारचं प्रेम मी कधीही आयुष्यात बघितलं नाही. म्हणजे
म्हणण्यासाठी एवढे लोक का त्याची चाहते आहेत, का त्याची जादू आहे, ह्याच्यासाठी मी व्हिडिओ बघितला. पण व्हिडिओतही मला काय उत्तर सापडलं नाही की काहीतरी वेगळी जादू. आज आम्ही त्या पवित्र स्थानावर बसलोय. मान्याची सुंदर अशी मूर्ती आहे. त्या मूर्तिकाराचंही कौतुक आहे. मूर्तिकार हे आर्मी रिटायर होते, तर त्यांनी ही मूर्ती बनवलेलं आहे. मूर्ती अतिशय जिवंत, म्हणजे मण्यात उभा राहिला आहे असं ह्या मूर्तीत दिसतंय. तर ढवळे साहेब आहेत, तर त्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शतशः ऋणी आहोत, कारण त्यांनी मण्या साकारला. मण्या साकारून जसा मण्या होता तसा आज इथं आपल्याला दिसतोय. तर ह्या प्रकारचं नियोजन, ह्या प्रकारचं सगळ्यांना अन्नदान हे राजू शेठ जवळेकर आणि शेठ जवळेकर यांनी केलं. म्हणजे त्यांचंही खरंच मोठं मन. म्हणजे बघा, पैसे सगळ्यांकडेच असतात, पण त्या प्रकारची दानत, त्या प्रकारच्या गोष्टी करणं हे प्रत्येकाला शक्य नसतं. तर ह्या कुटुंबानं केलं आणि हे पाहायला भेटलं. एवढी लोक सगळ्यांकडं जातीनं लक्ष देणं, ह्या गोष्टी मला अनुभवता आल्या. आणि एक प्राणी म्हणजे काय करू शकतो, एक पशु काय करू शकतो. आपण त्यांनी मला सांगितलं आमच्यासाठी पशु नाही, घरचा सदस्यापेक्षा विठ्ठलच होता. मी तोही प्रश्न विचारलेला काही काहींना की मण्या म्हणजे एका वाक्यात सांगा, तर काही काहींनी सांगितलं विठ्ठल, काही काहींनी सांगितलं अपराजित योद्धा, काही काहींनी सांगितलं की देव. तर ह्या एवढा उपमा होता. तर मलाही आता तुम्ही सांगा बघणारी तुमच्या मनानं मण्या म्हणजे काय, ही कुठली उपमा आहे. तर आणि मण्याचं असं वैशिष्ट्य होतं, असे म्हणतात की त्याच्या कपाळाच्या बरोबर तो विठ्ठलाचा गंध आहे तो तयार व्हायचा. त्यामुळं तो लोकांना असा एक आकर्षित करून घेणारा बैल होता. एकतर त्याचं वय पाहता, त्या वयातील बैल कोण पळत नाहीत, आणि त्या वयात त्यानं म्हणजे आपण म्हणू बाऱ्या लावल्या आणि त्याचं रेकॉर्ड त्याचंच मोडलं. एक प्रसिद्ध वाक्य आहे, निवृत्तीची खरी चांगली वेळ कुठली. निवृत्तीची खरी चांगली वेळ ज्यावेळी सगळी दुनिया तुमच्या विजयासाठी असं म्हणू आकर्षित असते, त्यांना आपला विजय हवा असतो, त्यावेळेस निवृत्त व्हायची आपण म्हणू योग्य वेळ आहे. मण्या निवृत्त नाही झाला, अकाली निघून गेला ह्या जगातून. पण हे जाणं एवढं लागलं ना लोकांना, ते मी प्रत्यक्षात बघितलं की लोकांना असं वाटतं की हा माझ्या घरातील बैल आहे, हा आमच्या घरातील सदस्य गेलेला आहे. त्यामुळं ती लोक कनेक्टिव्हिटी जादा वाढलेले, त्या लोकांची कनेक्टिव्हिटी मण्याबरोबर आहे. आणि कार्यक्रम झाले काल, म्हणजे आपण म्हणू कीर्तन झाले, वेगवेगळ्या व्यक्तींचे मनोगत झाली, राजकीय असतील, पुढारी असेल, पण सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की मण्यानं जाता जाता इतिहास केला. ह्या प्रकारचा मण्याप्रेमींची संख्या, ह्या प्रकारची एवढी लोक कधीही आली नाहीत. एखाद्या बैलाच्या अंत्यविधीला असतील किंवा आपण म्हणू दशक्रिया विधीला असतील, ह्या प्रकारची लोकच आली नाहीत. म्हणजे जाता जाता मी चर्चा केली, जे नाना आहेत त्यांच्या घरचे आहेत, तर मी म्हटलं काय हो मण्याचं नक्की काय सांगाल एवढं प्रेम. तर त्यांनी मला सांगितलं बोलण्यातून की एक अशी शक्ती ईश्वराची, ती शक्ती पळण्यासाठी आली होती आणि पळण्यातून लोकांना आनंद देण्यासाठीच ह्या पृथ्वी तलाव आली होती. 18 वर्ष, कारण काहीतरी वेगळी जादू होती. एवढ्या वर्ष बैल पळत नाहीत, आणि पळली तरी त्या लेवलवर टॉपला राहणं हे प्रत्येकाला जमत आहे. अशी अलौकिक शक्ती आपल्यातून 26 तारखेला निघून गेली. बघा, मृत्यू तर अटळ आहे. आणि असं म्हटलं जातं की सगळ्यात अमर काय आहे तर मृत्यू. मृत्यूला टाळता येत नाही. पण मण्यानं शिकवलं, मला वैयक्तिक शिकवलं, तुम्ही किती वर्ष जगताय ह्याला महत्त्व नाही, कसं जगताय त्याला महत्त्व आहे. मण्या आला, जवळेकरांच्या दावणीला आला, राजासारखा आला, राजासारखा गेलाही. आणि जाताना त्यानं असंख्य
लोकांच्या मनात राज्य करून गेला. मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला मला शिकण्यासारखी भरपूर आहे, की जास्त वेळ जगण्यापेक्षा आकडा महत्त्वाचा नाही. तुम्ही जे जगताय ते लोकांच्या मनात घर करा, लोकांच्या मनात एक वेगळी जागा तयार करा. ही मण्यानं शिकवलं आणि भरपूर काळ अनुभव आले मला. म्हणजे माझ्यासाठी हा नवीन अनुभव का होता, की मुंडन विधी असेल तर मित्रांनो, मुंडन विधी आपण कधी करतो, ज्यावेळेस आपल्या घरचा सदस्य गेला असेल तर मुंडन विधी करतो. पण म्हण्या गेला तर मुंडन विधीसाठी अशी लाईन लागली होती, आमचा करा आमचा करा आमचा करा. ही नाही मी कधी बघितलं आणि ही मला नाही वाटत की कधी बघायला भेटेल. प्रत्येकाला वाटत होतं की मुंडन करा माझं, कारण आमचा घरचा सदस्य गेलाय, आम्ही मुकलोय आमच्या घरच्या सदस्याला. ही भावना मी डोळ्या देखत बघितली तर काहीतरी वेगळं पण आहे. एवढ्या लोकांशी कनेक्ट होणारा बैल, मला वाटते तो बैलच नसेल. एक वेगळी शक्ती आहे, ईश्वराची शक्ती आहे आणि लोकांना एकत्र करण्यासाठी, लोकांना आनंद देण्यासाठी ही शक्ती पृथ्वी तलावर आली आणि एक आनंद देऊन गेली. तर म्हणजे असं आपण म्हणतोय मण्यासारखा बैल होणे नाही, तर मी म्हणेन अशी एक वेगळी शक्ती पुन्हा होणे नाही. एक आपण म्हणू पंढरपूरच्या विठ्ठलाची उपमा देणाऱ्यांना मी विचारलं, विठ्ठलची उपमा का देत आहे? तर जशी पंढरपूरची वारीत लोक आनंदात नाचत बागडत कुठलीही भावनाविरहित जात असतात, तसेच मण्याची बारी झाली की लोक तेवढ्याच आनंदाने भावनाविरहित एक आनंद घेऊन जात असतात. म्हणून काय कायला माण्याच्यात विठ्ठल दिसतो. तर हे माण्या पर्व 26 तारखेला थांबलं. पर्व थांबलं असलं तरी जे आपण म्हणू माण्यानं जे जाताना काय काय आपल्याला ज्या गोड आठवणी दिल्या आणि एक मनुष्य प्राणी काय करू शकतो हे आपल्याला दाखवून दिलं. तर या निमित्तानं तुमच्याशी बोलायचं होतं. बऱ्याचशा लोकांना असं वाटत होतं की अनुभव सांगा तुमचा. मला काल 2-3 पत्रकारही म्हटले अनुभव सांगा तुमचा, पण मी गडबडीत असल्यामुळं सांगू नाही शकलो. माणसांची रीक चालू आहे बघा, अजूनही माणसं येतात. ही मण्यानं कमवलेली संपत्ती आहे, लाखो लोकांपर्यंत पोचला मण्या. स्टेटस म्हणजे महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये स्टेटस आहेत, काय ना काहीतरी मण्याची स्टोरी आहे. जाताना मी बघितलं, येताना बघितलं, तर प्रत्येकाच्या मण्याविषयी भावना आहे, प्रत्येकाला बोलायचे. आणि इकडं ज्यावेळेस दशक्रिया विद्याला यायचं ठरलं, आदल्या दिवशी निघालो, तर जाताना मला सगळे बॅनर दिसत होते. तर मला नाही वाटत की इथून पुढं की एवढे बॅनर कुठल्या बैलाचे लागतील, झळकतील, मोठे मोठे फ्लेक्स. म्हणजे असं म्हणून आहे, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्याच्यावरती मण्या गेला. म्हणजे ते बॅनरची रेकॉर्ड मण्यानंच मोडलं. एवढं बॅनर कुठल्याही बैलाचे नाही लागू शकत महाराष्ट्रात, तीही रेकॉर्ड मण्यानं मोडलं. म्हणजे सगळे रेकॉर्ड मोडत आला. काल गर्दीचाही विक्रम मोडला. तुम्हाला सांगितलं 20,000च्या प्लस लोक होते. येऊन जाऊन किती झाले असतील मोजमाप नाही केलं. पण बघा, लहान मुलं येतात, लहान मुलं आत्ता लहान मुलांची भावना आहे की जवळचा म्हणजे कोणतरी गेला. काल जे बांदल साहेब आहेत, त्यांनी मंगलदास बांदल, त्यांनी एक प्रस्ताव सांगितला, तर मला तो खूप आवडला. तर या व्हिडिओच्या माध्यमातून असा प्रस्ताव मी तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं की भाकऱ्या धडा होता, त्यांच्या वेळेस वेगळा धडा होता, पण मला अजून आठवते भाकऱ्या धडा होता. तर मला वाटते की पाठ्यक्रमात मण्या एक धडा असावा की त्यानं काय काय केलं पाठ्यपुस्तकात च्याद्वारे तो इतिहास पोचला जाईल. 150च्या वर 2 व्हीलर, किती गाड्या, त्याच्यानंतर 4 व्हीलर, JCB, ही सगळं जिंकणारा. आणि त्याच्यापेक्षा ती मणं मोठी जिंकलेत, ती खूप मोठी संपत्ती होती. तर जे कोण जाणकार असतील, हे पाठ्यक्रमात समाविष्ट करण्यासाठी काय काय गोष्टी लागतील, तर नक्की तुम्ही मण्याचा इतिहास, मला वाटतं तुम्ही पोचवण्यासाठी पाठ्यक्रमात मण्या हा एक धडा आणावा.
त्या धड्यातून लोक प्राण्याप्रती आकर्षित होतील आणि एक प्राणी काय करू शकतो ही लोकांना कळेल. पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून अपराजित योद्धा असलेला माण्या आणि त्याच्या सगळे जे चाहते आहेत यांच्याकडून मण्याला भावपूर्ण श्रद्धांजली. माझं आणि मण्याचं नातं हे असं राहील की म्हणजे एक असं नातं असतं की आपण एका मंदिरात जातो, आपण त्या मंदिरात गेलो की तिथं आपल्याला चांगलं वाटतं, आपल्याला फील गुड होतं, आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते. तसंच मण्याला ज्या ज्या वेळेस मी भेटलेलं आहे तसं झालेलं आहे की मला एक अशी अनुभूती आलेली आहे. काय अनुभूती आपल्याला सांगता येत नाही, त्या अनुभूती मला आलेत. तर अशा अनुभूती दिल्याबद्दल मी मण्याचंही ऋणी आहे. तर या पवित्र स्थानातून मी 4 गोष्टी सांगितल्या माझ्या अनुभवाच्या. तर तुम्हाला काय वाटतंय, मण्या म्हणजे काय हे मला सांगा. असं हे मला वाटतंय लोक येत राहणार, मण्याप्रेमी येत राहणार. मण्याकडं बघताय तुम्ही. तर हे नक्की बैलगाडी शौकीनांसाठी, मण्याप्रेमींसाठी हे नक्की एक धार्मिक स्थळ होऊन बसणार अशी ह्यात माझ्यात काही शंका नाही. कारण मण्या असतानाही मनं जिंकली आणि गेल्यानंतरही मनच जिंकण्याचं काम करतोय. धन्यवाद.